नमस्कार शेतकरी बांधवांनो, पुनर्ष एकदा तुमचे लोकसेवा 24 तास या यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे। शेतकरी बांधवांनो, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी खऱ्या अर्थानं आता मंत्रिमंडळ बैठकीमध्ये तुमच्यासाठी सर्वात महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे आणि आता शेतकरी बांधवांनो, खऱ्या अर्थानं तुमची पूर्णपणे प्रतीक्षा संपली आहे। आता नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 9व्या हप्त्याचे 2000 रुपये, 10व्या हप्त्याचे 2000 रुपये व शेतकरी बांधवांनो, आता तुमच्या खात्यावरती पीक विमा रक्कम जमा होणार आहे। जे शेतकरी बांधव आतुरतेने पीक विमा रक्कम व नमो शेतकरी योजनेच्या हप्त्यांची प्रतीक्षा करत होते, अशा सर्व शेतकरी बांधवांची पूर्णपणे प्रतीक्षा संपली आहे। आता कोणत्या शेतकरी बांधवांच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेचे हप्ते व पीक विमा रक्कम जमा होणार, कोणती शेतकरी बांधव यासाठी खऱ्या अर्थानं पात्र असणार व तसेच कोणती शेतकरी बांधव यासाठी अपात्र असणार, तसेच शेतकरी बांधवांनो कोणत्या जिल्ह्यांची निवड करण्यामध्ये आलेली आहे आणि कोणत्या जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यावरती रक्कम जमा होणार, ए टू झेड माहिती तुम्हाला समजून घ्यायला मिळणार आहे। त्यामुळे नक्कीच थोडासा वेळ काढून लक्षपूर्वक पाहत चला। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच कृषी विभाग दत्तात्रय मामा भरणे यांनी स्पष्टपणे सांगितलं की नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 9वा हप्ता देण्यास विलंब झाला। याच कारणामुळे महाराष्ट्रातील लाखो शेतकरी बांधव सरकारवरती नाराज होते आणि नाराज सुद्धा कमून नसणार आहेत शेतकरी बांधवांनो, कारण की नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता हा शेतकरी बांधवांच्या खात्यावरती मागील पीएम किसान योजनेच्या 24व्या हप्त्यासोबतच जमा व्हायला पाहिजे होता, परंतु सरकारने यावरती सुद्धा स्पष्टपणे म्हणजेच की क्रिया दिली की नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता देण्यास विलंब झाला काही तांत्रिक बाबींमुळे, निधी उपलब्ध नसल्यामुळे। परंतु आता शेतकरी बांधवांनी काळजी किंवा चिंता करू नये। नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 9वा प्लस 10वा हप्ता व पीक विमा रक्कम आता पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यावरती जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। त्यामुळे आता शेतकरी बांधवांनो नक्कीच थोडासा वेळ काढून लक्षपूर्वक पाहत चला। ए टू झेड माहिती आता तुम्हाला सविस्तरपणे पाहायला मिळणार आहे। त्यापूर्वी जर का चॅनलवरती नवीन आलेले असाल तर आपल्या लोकसेवा 24 तास या यूट्यूब चॅनलला नक्कीच सबस्क्राइब करा, जेणेकरून शेतकरी बांधवांनो दररोज तुम्हाला महत्त्वाचे अपडेट या चॅनलवरती पाहायला मिळतील। तसेच व्हिडिओला देखील लाईक करा। तर आता पहा, ए टू झेड माहिती सविस्तरपणे समजून घेऊया। तर आता पहा शेतकरी बांधवांनो, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच कृषी विभाग दत्तात्रय मामा भरणे यांनी स्पष्टपणे खऱ्या अर्थानं सांगितलेलं आहे की ज्या शेतकरी बांधवांची ही महत्त्वाची 2 कामे पूर्ण असतील अशा शेतकरी बांधवांच्या खात्यावरती खऱ्या अर्थानं नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 9व्या हप्त्याचे 2000 रुपये, 10व्या हप्त्याचे 2000 रुपये व शेतकरी बांधवांनो तुमच्या हेक्टरी प्रमाणे तुमच्या खात्यावरती पीक विमा देखील मिळणार आहे। आता तुमच्या मनात असा प्रश्न उपस्थित झाला असेल की आमच्या खात्यावरती पीक विमा किती रक्कम मिळणार आहे, तर पहा शेतकरी बांधवांनो, काही शेतकरी बांधवांना हेक्टरी 15000 रुपये या ठिकाणी मिळणार आहे, काहींना हेक्टरी 16000 रुपये, तर काहींना 19000 रुपये, तर काहींना 17000 रुपये, तर काहींना 22 ते 25000 रुपयापर्यंत सुद्धा शेतकरी बांधवांनो खऱ्या अर्थानं पीक विमा या ठिकाणी मिळणार आहे। त्यामुळे नक्कीच लक्षपूर्वक पाहत चला शेतकरी बांधवांनो, नमोच्या हप्त्याची सुद्धा तुमची खऱ्या अर्थानं प्रतीक्षा संपली आहे। त्यासोबत आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुमची या म्हणजेच की पीक विमा रक्कमची देखील प्रतीक्षा संपली आहे। तर पहा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच कृषी विभाग दत्तात्रय मामा भरणे यांनी स्पष्टपणे सांगितलं की पीक विमा व नमोचे 2 हप्ते एकत्रपणे पहिल्याच टप्प्यामध्ये शेतकरी बांधवांनो या 18 जिल्ह्यातील पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यावरती देण्यामध्ये येणार आहेत। खऱ्या अर्थानं जर का या 18 जिल्ह्यांच्या यादीमध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव आलं तर शेतकरी बांधवांनो तुम्हाला कसलीही काळजी, कसलीही चिंता करण्याची गरज नाहीये। या 18 जिल्ह्यामध्ये शिक्कामोर्तब झाला असून आता खऱ्या अर्थानं या 18 जिल्ह्यातील सर्व पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यावरती पूर्णपणे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून नमो शेतकरी योजनेचे हप्ते व पीक विमा रक्कम शेतकरी बांधवांनो मी तुम्हाला सांगितलंच आहे की तुमच्या हेक्टरी प्रमाणे तुम्हाला पीक विमा रक्कम मिळणार आहे आणि नमो शेतकरी योजनेचे दोन्ही हप्ते एकत्रपणे 2-2 हजार रुपये म्हणजेच की दरवेळी प्रमाणे या ठिकाणी हप्ता मिळणार आहे। त्यामुळे आता चला सविस्तरपणे जाणून घेऊया की यासाठी कोणती शेतकरी बांधव खऱ्या अर्थानं पात्र आहेत, कोणती शेतकरी बांधव अपात्र आहेत, तशीच कोणती महत्त्वाची 3 तुम्हाला कामे करायची आहेत आणि त्यानंतर महत्त्वाचं म्हणजे कोणत्या म्हणजेच की 18 जिल्ह्यांची यादी आलेली आहे। जर का या 18 जिल्ह्यांच्या यादीमध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव आलं तर कसलीही काळजी, कसलीही चिंता करण्याची अजिबात गरज नाहीये। पूर्णपणे डीबीटीच्या अंतर्गत म्हणजेच की डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून पूर्णपणे रक्कम बँक खात्यावरती शेतकरी बांधवांनो डायरेक्टली जमा होणार आहे।
आता अनेक शेतकरी बांधवांच्या मनात असा देखील प्रश्न उपस्थित झाला असेल की नेमकी रक्कम केव्हा जमा होणार आहे, बँक खात्यात जमा होणार आहे हे तर समजलं, परंतु नेमकी रक्कम केव्हा जमा होणार आहे? तर पहा शेतकरी बांधवांनो, रक्कम ही आता तुमच्या बँक खात्यावरती पुढील फक्त 1 ते अर्ध्या तासामध्ये जमा होणार आहे, हे सुद्धा लक्षात घ्या. त्यामुळे नक्कीच लक्षपूर्वक पाहत चला आणि या यादीमध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव आलंय का हे पाहायचं आहे. तुम्ही यासाठी पात्र आहेत का तुम्ही अपात्र झालाय? त्यासोबत शेतकरी बांधवांनो, कोणती महत्त्वाची कामे करायची आहेत आता A to Z माहिती फक्त पुढे 1 ते 2 मिनिटांमध्ये समजून घेऊया. तर आता पहा, लक्ष देऊन पाहत चला शेतकरी बांधवांनो. तर आता पहा शेतकरी बांधवांनो, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी साहेब यांनी स्पष्टपणे सांगितलं की आता शेतकरी बांधवांनो, ज्या शेतकरी बांधवांना खऱ्या अर्थानं नमो शेतकरी योजनेच्या मागील हप्त्याचा लाभ म्हणजेच की भेटलेला आहे, ज्या शेतकरी बांधव नमो शेतकरी योजनेचे लाभार्थी आहेत, अशाच पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यावरती नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 9व्या हप्त्याचे 2,000 रुपये व 10व्या हप्त्याचे 2,000 रुपये देण्यामध्ये येणार आहेत व पीक विमा रक्कम देखील या ठिकाणी मिळणार आहे. जर का शेतकरी बांधवांनो, तुमच्या खात्यावरती नमो शेतकरी योजना सुरू झाल्यापासून पहिल्या हप्त्यापासून तर 8व्या हप्त्यापर्यंत रक्कम जमा झालेली असेल तरच तुम्ही नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्यासाठी पात्र असणार आहेत, हे सुद्धा लक्षात घ्या. जर का तुमच्या खात्यावरती नमोचा 1 रुपया सुद्धा जमा झालेला नसेल तर शेतकरी बांधवांनो, तुम्ही वंचित राहणार आहेत. तुमच्या खात्यावरती 1 रुपया सुद्धा जमा होणार नाही, हे देखील लक्षात घ्या. त्यानंतर आता महत्त्वाचं म्हणजेच की शेतकरी बांधवांनो, पीक विमा मिळवण्यासाठी आता कोणती कामे करायची आहेत व नमो शेतकरी योजनेच्या पात्रतेसाठी कोणती कामे सांगितलेली आहेत, आता हे लगेच जाणून घेऊया. आणि त्यानंतर शेतकरी बांधवांनो, सर्वात महत्त्वाच्या मुद्द्याकडे वळूया. तो म्हणजेच की नेमकी कोणते 18 जिल्हे आलेले आहेत, कोणत्या 18 जिल्ह्यामध्ये खऱ्या अर्थानं पीक विमा व नमो शेतकरी योजनेचे हप्ते जमा होणार आहेत. आता त्या 18 जिल्ह्यांच्या यादीमध्ये जर का तुमच्या जिल्ह्याचं नाव आलं तर डीबीटीच्या अंतर्गत डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं शेतकरी बांधवांनो, पूर्णपणे रक्कम ही तुमच्या बँक खात्यावरती जमा होणार आहे. त्यामुळे आता लक्षपूर्वक पाहत चला, कोणती कामे करायची आहेत, कोणते शेतकरी बांधव पात्र आहेत हे जाणून घेऊया. आणि त्यानंतर लगेच आपण जिल्ह्यांची यादी सुद्धा पुढे फक्त शेतकरी बांधवांनो अर्ध्या मिनिटामध्ये जाणून घेणार आहोत. त्यामुळे लक्षपूर्वक पाहत चला. जर का तुम्हाला खरोखर पैशांची गरज असेल तर तुम्ही नक्कीच 1 ते 2 मिनिट वेळ काढून लक्षपूर्वक पाहाल. जर का तुम्हाला पैशांची गरज नसेल तर शेतकरी बांधवांनो, व्हिडिओला सोडून सुद्धा जाऊ शकतात, कारण की ज्या शेतकरी बांधवांना पैशांची गरज आहे असे शेतकरी बांधवांसाठी खूपच महत्त्वाचा व्हिडिओ आहे. कारण की त्यांच्या जिल्ह्याचं नाव जर का यादीमध्ये आलं तर त्यांच्या खात्यावरती रक्कम या ठिकाणी जमा होणार आहे. त्यामुळे लक्षपूर्वक पाहत चला आणि हे देखील समजून घ्या, जर का या कामांपैकी तुमचं एक जरी काम शेतकरी बांधवांनो अपूर्ण असेल तर रक्कम मिळण्यास काही अडचण निर्माण होऊ शकते. त्यामुळे आता लक्षपूर्वक पाहत चला. त्यानंतर जिल्ह्यांची यादी पाहणार आहोत. त्या जिल्ह्यांच्या यादीमध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव आले का हे सुद्धा तुम्हाला चेक करायला शेतकरी बांधवांनो नक्कीच थांबायचं आहे. जर का त्या जिल्ह्यांच्या यादीमध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव आलं तर तुम्हाला कसलीही काळजी, कसलीही चिंता करण्याची गरज नाहीये, पूर्णपणे म्हणजेच की आता पाहून घेऊया. तर आता पहा शेतकरी बांधवांनो, नंबर 1 वरती महत्त्वाचं काम आहे ते आहे पीक विमा मिळवण्यासाठी. शेतकरी बांधवांनो, तुम्ही पीक विमा भरलेला पाहिजे. ज्या शेतकरी बांधवांनी पीक विमा भरलेला आहे अशाच पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यावरती पीक विमा रक्कम या ठिकाणी जमा होणार आहे, हे देखील लक्षात घ्या. जर का पीक विमा भरलेला नसेल तर शेतकरी बांधवांनो काही अडचण निर्माण होऊ शकते आणि पीक विमा तुमचा अडकू शकतो. त्यामुळे ज्या शेतकरी बांधवांनी पीक विमा भरलाय अशाच शेतकरी बांधवांचा पीक विमा या ठिकाणी मंजूर झालाय आणि अशाच शेतकरी बांधवांना पीक विमा रक्कम मिळणार आहे. आता सर्वात महत्त्वाचं, नमो शेतकरी योजनेच्या 2 हप्त्यांसाठी कोणती कामे करायची आहेत. तर पहा, पीक विम्यासाठी सुद्धा यामधील कामे आवश्यक आहेत. नमो शेतकरी योजनेच्या हप्त्यासाठी सुद्धा हे कामे आवश्यक आहेत. तर लक्ष देऊन पहा. तर पहा शेतकरी बांधवांनो, नंबर 1 वरती महत्त्वाचं काम आहे ते म्हणजेच की शेतकरी बांधवांनो, तुमची ई-केवायसी खऱ्या अर्थानं पूर्ण असणे अतिशय आवश्यक आहे. ज्या शेतकरी बांधवांची ई-केवायसी अपूर्ण असेल, ज्या शेतकरी बांधवांनी अद्याप देखील ई-केवायसी पूर्ण केलेली नाहीये, अशा शेतकरी बांधवांनी तातडीने ई-केवायसी करून घ्यायची आहे. जे शेतकरी बांधव ई-केवायसी पूर्ण करतील, ज्या शेतकरी बांधवांची ई-केवायसी पूर्ण असेल असे शेतकरी बांधव खऱ्या अर्थानं पात्र असणार आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पत्रकारांशी बोलताना स्पष्टपणे ई-केवायसी करण्याचं सुद्धा आव्हान सांगितलेलं आहे. त्यामुळे ज्या शेतकरी बांधवांची ई-केवायसी अपूर्ण असेल असे शेतकरी बांधवांनी तातडीने करून घ्यायचे आहे. जे शेतकरी बांधव पूर्ण करतील असे शेतकरी बांधव खऱ्या अर्थानं पात्र असणार आहेत. त्यानंतर महत्त्वाचं दुसरं काम म्हणजेच की शेतकरी बांधवांनो, जर का आधार बँक खात्याशी लिंक नसेल तर तातडीने करून घ्या. ज्या शेतकरी बांधवांचा आधार बँक खात्याशी लिंक नाहीये अशा शेतकरी बांधवांनी तातडीने आधार बँक खात्याशी लिंक करायचं आहे. आणि ज्या शेतकरी बांधवांचा अद्याप देखील आधार बँक खात्याशी लिंक नाही अशा शेतकरी बांधवांनी तर तातडीने करून घ्यायचं आहे. आणि ज्या शेतकरी बांधवांचं लिंक आहे असे शेतकरी बांधव पात्र असणार आहे. जे शेतकरी बांधव लिंक करतील असे शेतकरी बांधव सुद्धा खऱ्या अर्थानं शेतकरी बांधवांनो पात्र असणार आहेत. आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे शेतकरी बांधवांनो,
बांधवांनो, महत्त्वाचं तिसरं काम जाणून घेऊया आणि त्यानंतर लगेच आपण जिल्ह्यांची यादी पाहणार आहोत. त्या 18 जिल्ह्यांच्या यादीमध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव आले का नक्की चेक करायचं आहे. जर का त्या 18 जिल्ह्यांच्या यादीमध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव आलेलं असेल तर शेतकरी बांधवांनो, डीबीटीच्या अंतर्गत पूर्णपणे रक्कम तुमच्या बँक खात्यावरती जमा होणार आहे, हे सुद्धा लक्षात घ्या. आता पहा शेतकरी बांधवांनो, नंबर 3 वरती महत्त्वाचं काम आहे ते म्हणजे की फार्मर आयडी काढलेलं नसेल तर फार्मर आयडी काढून घ्यायचं आहे. जे शेतकरी बांधव फार्मर आयडी काढतील असे शेतकरी बांधव पात्र असणार आहे. जे शेतकरी बांधव अद्याप देखील फार्मर आयडी काढणार नाहीयेत असे शेतकरी बांधव वंचित राहण्याची शक्यता आहे. अशा शेतकरी बांधवांवरती शिक्कामोर्तब न होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकरी बांधवांनो, फार्मर आयडी सुद्धा काढून घ्या. तर आता चला सर्वात महत्त्वाच्या म्हणजेच की टप्प्याकडे वळूया. तो म्हणजेच की नेमकी कोणत्या जिल्ह्यामध्ये पुढील काही तासांमध्येच नमो शेतकरी योजनेचा 9वा प्लस 10वा हप्ता म्हणजेच की 9व्या हप्त्याचे 2000 रुपये व 10व्या हप्त्याचे 2000 रुपये व पीक विमा रक्कम नेमकी कोणत्या जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यावरती जमा होणार आहे. तर आता पहा, लक्ष देऊन पाहत राहा शेतकरी बांधवांनो, संपूर्ण सविस्तर माहिती समजून घ्या. तर पहा, आता नंबर 1 वरती जिल्हा आहे नांदेड. नांदेड मधील शेतकरी असाल, रहिवासी असाल, नांदेड मध्ये राहून शेती करत असाल, तुम्ही सुद्धा नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 9व्या हप्त्याच्या 2000 रुपयांसाठी, नमो शेतकरी योजनेच्या रखडलेल्या 10व्या हप्त्याच्या 2000 रुपयांसाठी प्रतीक्षा करत असाल, त्यासोबत पीक विम्यासाठी प्रतीक्षा करत असाल, तर आता तुमची पूर्णपणे प्रतीक्षा खऱ्या अर्थानं शेतकरी बांधवांनो संपली आहे. तुमच्या जिल्ह्यावरती सुद्धा शिक्कामोर्तब झाला असून खऱ्या अर्थानं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच कृषी विभाग म्हणजेच की आपल्या राज्याचे कृषी विभाग दत्ताभाऊ भरणे यांच्या माध्यमातून स्पष्टपणे सांगण्यामध्ये आलंय की आता कसलीही काळजी, कसलीही चिंता शेतकरी बांधवांनी करू नये. पूर्णपणे रक्कम जमा होणार आहे. त्यानंतरचा पुढचा जिल्हा आहे नागपूर. नागपूरमधील शेतकरी असाल, रहिवासी असाल, नागपूरमध्ये राहून शेती करत असाल, तुम्ही सुद्धा हप्त्यांच्या प्रतीक्षेमध्ये असाल, तर नागपूरमधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांची पूर्णपणे प्रतीक्षा संपली आहे. नागपूरमधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यावरती डीबीटीच्या अंतर्गत पूर्णपणे रक्कम जमा होणार आहे. त्यानंतर नाशिक मधील शेतकरी असाल, रहिवासी असाल, नाशिक मध्ये राहून शेती करत असाल, तुम्ही सुद्धा हप्त्यांच्या प्रतीक्षेमध्ये असाल, तर तुमची सुद्धा खऱ्या अर्थानं पूर्णपणे प्रतीक्षा संपली आहे. तुमच्या देखील खात्यावरती डीबीटीच्या अंतर्गत म्हणजेच की डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून पूर्णपणे रक्कम शेतकरी बांधवांनो जमा होणार आहे. त्यानंतर नंदुरबार मधील शेतकरी असाल, रहिवासी असाल, तुम्ही सुद्धा हप्त्यांची प्रतीक्षा करत असाल, तर तुमची सुद्धा खऱ्या अर्थानं पूर्णपणे प्रतीक्षा संपली आहे. तुमच्या देखील खात्यावरती पूर्णपणे रक्कम मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या माध्यमातून होणार आहे. त्यानंतरचा पुढचा जिल्हा आहे छत्रपती संभाजीनगर. छत्रपती संभाजीनगर मधील शेतकरी असाल, रहिवासी असाल, छत्रपती संभाजीनगर मध्ये राहून शेती करत असाल, तुम्ही सुद्धा हप्त्यांच्या प्रतीक्षेमध्ये असाल, तर तुमची सुद्धा पूर्णपणे प्रतीक्षा संपली आहे. तुमच्या देखील खात्यावरती रक्कम जमा होणार आहे. त्यानंतर अमरावती मधील शेतकरी असाल, रहिवासी असाल, तर तुमची सुद्धा पूर्णपणे प्रतीक्षा संपली आहे. खऱ्या अर्थानं तुमच्या देखील खात्यावरती पूर्णपणे रक्कम जमा होणार आहे. तुमच्या सुद्धा जिल्ह्यावरती शिक्कामोर्तब सरकारच्या माध्यमातून झाला असून तुम्ही सुद्धा कसली काळजी, कसली चिंता करू नका. त्यानंतरचा पुढचा जिल्हा आहे अहमदनगर मधील शेतकरी असाल, रहिवासी असाल, तुम्ही सुद्धा नमोच्या 9व्या प्लस 10व्या हप्त्याची व पीएम किसान योजनेच्या 24व्या हप्त्याची प्रतीक्षा करत असाल, तर तुमची सुद्धा खऱ्या अर्थानं पूर्णपणे प्रतीक्षा संपली आहे. तुमच्या देखील खात्यावरती पूर्णपणे रक्कम जमा होणार आहे. त्यानंतरचा जिल्हा आहे अकोला मधील शेतकरी असाल, रहिवासी असाल, तर तुम्ही सुद्धा हप्त्यांच्या प्रतीक्षेमध्ये असाल, तर तुमची सुद्धा खऱ्या अर्थानं प्रतीक्षा संपली आहे. तुमच्या देखील खात्यावरती रक्कम जमा होणार आहे. त्यानंतरचा जिल्हा आहे उस्मानाबाद मधील शेतकरी असाल, रहिवासी असाल, उस्मानाबाद मध्ये राहून शेती करत असाल, तुम्ही सुद्धा हप्त्यांच्या प्रतीक्षेमध्ये असाल, तर तुमची सुद्धा प्रतीक्षा संपलेली आहे. तुमच्या देखील खात्यावरती पूर्णपणे डीबीटीच्या अंतर्गत म्हणजेच की डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून रक्कम जमा होणार आहे. त्यानंतर बीड मधील शेतकरी असाल, रहिवासी असाल, बीड मध्ये राहून शेती करत असाल, तुम्ही सुद्धा हप्त्यांच्या प्रतीक्षेमध्ये असाल, तर तुम्ही सुद्धा पूर्णपणे प्रतीक्षा सोडून द्या आता शेतकरी बांधवांनो, कारण की शिक्कामोर्तब झालेला आहे आणि तुमच्या सुद्धा खात्यावरती रक्कम जमा होणार आहे. त्यानंतर भंडारा पालघर मधील शेतकरी असाल, तर तुम्ही सुद्धा काळजी किंवा चिंता करू नका. भंडारा पालघर मधील सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यावरती रक्कम जमा होणार आहे. त्यानंतर बुलढाणा परभणी मधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांनी कसलीही काळजी, कसलीही चिंता करू नये. तुमच्या देखील खात्यावरती पूर्णपणे रक्कम जमा होणार आहे. त्यानंतर चंद्रपूर पुणे मधील शेतकरी असाल, चंद्रपूर पुणे मध्ये राहून शेती करत असाल, चंद्रपूर पुणे मधील कोणत्या पण तालुक्यातील शेतकरी असाल, तर तुमची सुद्धा खऱ्या अर्थानं पूर्णपणे प्रतीक्षा संपली आहे. तुमच्या देखील खात्यावरती पूर्णपणे डीबीटीच्या अंतर्गत रक्कम जमा होणार आहे. त्यानंतर गडचिरोली, गोंदिया, हिंगोली, रत्नागिरी, सांगली, सातारा, सिंधुदुर्ग, सोलापूर, ठाणे, जळगाव, जालना या जिल्ह्यांपैकी जर का शेतकरी बांधवांनो तुमचा जिल्हा आलेला असेल, तर कसलीही काळजी, कसलीही चिंता करू नका. पूर्णपणे रक्कम तुमच्या बँक खात्यावरती जमा होणार आहे. त्यामुळे अशीच महत्त्वाच्या अपडेटसाठी सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.